मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आम्ही हाय रिस्क प्रेग्नन्सीज त्याच्या प्रसूती बऱ्याचदा आम्ही फेस करत असतो. लास्ट महिन्यामध्ये प्रेग्नन्सी विथ जॉन्डिस म्हणजे प्रेग्नन्सी त्याच्यामध्ये जे कावीळ झालं होतं अशी महिला यवतमाळ जिल्ह्यातनं नांदेडला गेले, तिकडे पण डॉक्टरांनी घेतलं नाही आणि तिकडनं पेशंट घाटीला रेफर झाले. पण येताना कोणीतरी त्यांना सांगितलं की मेडिकवरमध्ये हाय रिस्क पेशंट्स चांगल्या पद्धतीने मॅनेज होते. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की ऑलमोस्ट 80-85% मॉर्टॅलिटी असते अशा केसेसमध्ये. पण त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आम्ही ते पेशंटला ICUमध्ये ॲडमिट केला. ज्यावेळेला पेशंट आमच्याकडे आले त्यावेळेला एक 26 आठवड्याचं प्रेग्नन्सी होती आणि जॉन्डिसचं प्रमाण 12 ते 15 पर्यंत होतं, कावीळचं प्रमाण. पहिले तर आम्ही त्यांना नॉर्मल डिलिव्हरी करायचा प्रयत्न केला, पण त्याच वेळेला पेशंटचं जे ब्लड कोअग्युलेट व्हायचं म्हणजे ब्लड जे गोठायची प्रक्रिया होती ती डिरेंज झालेली होती. पण तरी पण काही ब्लडचा सपोर्ट वगैरे घेऊन आम्ही FFP देऊन PCV देऊन अशा पेशंटला डिलिव्हर केलं आणि आम्हाला त्याच्यामध्ये यश आला. एक 10 ते 12 तासामध्ये पेशंट डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर मग आम्ही पेशंटला ICUमध्येच ठेवलं आणि पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये बिलिरुबिनचे प्रमाण ग्रॅज्युअली नॉर्मलाइज झालं आणि आम्ही या पेशंटला घरी डिस्चार्ज देऊ शकलो. तर आम्हाला अभिमान वाटला, सगळं हॉस्पिटल आम्ही खुश झालो. आमचं ICU पण जे फिजिशियन आहेत, आमचा ICUचा जो स्टाफ आहे, इंटेन्सिव्हिस्ट जे आहेत, या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला हे यश भेटलं.